प्रतिनिधित्व करतायत. सनीदादांचं कायमच त्यांना सहकार्य असतं. अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आज आपल्या आबांच्या जयंतीनिमित्त जो माझे मित्र सनी निमन यांनी दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम घेतला आहे, आयोजित केला आहे शिष्यवृत्तीचा. आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मी असं नाही म्हणतात, मी दरवेळेला ह्या सर्व जणांना या कार्यक्रमाला बघतो. त्यामुळं आदरणीय मुजुमदार सर ज्यांनी आत्ताच अतिशय म्हणजे खूपच मार्मिक असं त्यांचे विचार आपण सगळ्यांनी ऐकले आत्ता. त्याचबरोबर आपले बाळासाहेब आनसकर, श्री अर्जुनजी खोतकर, श्री सुरेशजी नवले, आपले दीपक शिकरपूरकर साहेब, अजित जगतापजी, उपस्थित या कार्यक्रमाला सर्व आबांवर प्रेम करणारे आणि निमण परिवारावरती स्नेह प्रेम करणारे सर्व मंडळी, सर्व पालक, सर्व स्टुडंट्स, बंधू आणि भगिनींनो, गुरुजी तुम्हाला पण नमस्कार करतो. खरं आज मला खूप अभिमान वाटतो सनीचा, कारण त्यांनी एक म्हणजे आपल्या सगळ्यांना आबांचं कार्य माहितीच आहे, आबांच्या स्नेह प्रेम आणि त्यांच्या एवढ्या वर्षाचा जो लेगसी आहे ती तर म्हणजे आपण कधीच विसरू शकत नाही. पण एक एवढ्या मोठ्या वारसाला पुढे चालवणं, ह्याच्यामधलं जे सातत्य आहे ते सातत्यच खरं एखाद्या व्यक्तीला प्रस्थापित करतं. आणि सामाजिक कार्य करण्याची जी आवड आहे, गोडी आहे, ती ज्या सातत्याने प्रस्थापित होते त्यांच्या कार्याच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, ह्याच्यामुळे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आणि कुठलाही कार्यक्रम असेल, मला असं वाटतं की वर्षभरामध्ये आज जसं आपण शिष्यवृत्तीचा कार्यक्रम असेल किंवा आरोग्याचे त्यांचे शिबिर असतील किंवा मॅरेथॉन असेल किंवा अजून अनेक कार्यक्रम आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचे वोटर रजिस्ट्रेशन असेल, प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक वर्षी होतो. आता मला त्यांचं समजा कॅलेंडर आपण बघितलं किंवा त्यांचं सोशल मीडियासुद्धा बघितलं तर ज्या पद्धतीने सर्व सामाजिक स्पर्श हा खूप विचार करून, खूप प्लॅनिंग करून आणि त्याच्यात तेवढीच इमोशन ही दर कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सोपं नाही, म्हणजे आपण जेव्हा राजकीय काम करतो तेव्हा हे काही सोपं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात एवढ्या आत्मीयतेने तेच कार्यक्रम दरवर्षी अनेक वर्ष, मला वाटतं आपला आयडॉलचा कार्यक्रम तर किती वर्ष सनी आपला चालू येत होता, 23 वर्ष चालू आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाच्या वेगळ्या वेगळ्या
जे काही सगळ्या सेगमेंट्सला मला वाटतं मी स्पोर्ट्सचे पण अनेक कार्यक्रम ते टायकॉन्डोची स्पर्धा असेल किंवा वेगवेगळे स्पर्धा ते आयोजित करतात आणि त्या सगळ्या कार्यक्रमांना मला वाटतं की तेवढ्याच ज्या भावनेनी ते हे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्याच्यातनं त्यांची जी विश्वासार्हता निर्माण झाली आहे त्यांच्या कृतीबद्दलची ती मला असं वाटतं की ती खूपच कौतुकास्पद आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आबांची जी लेगसी आहे ती पुढे चालवण्याचं कार्य हे खूप एफर्टलेसली आणि खूप म्हणजे मला असं वाटतं की इमोशननी सनी दादा करत आहेत आणि त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडनं भविष्य काळामध्ये समाज राष्ट्र आणि मानवतेची सेवा होणार आहे ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. त्यामुळं सर्वप्रथम मी खरंच मनापासून सनी तुमचे अभिनंदन करतो आणि आम्हाला अभिमान आहे की जो वारसा आबांचा आपल्याला लाभला आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने आपण पुढं चालवत आहे आणि म्हणजे त्याचं खरं सर्टिफिकेट म्हणजे आपले सहकारीच आहेत सगळेजण जे इथं दरवर्षी असं कोणी नाही येणार पण दरवर्षी तेवढ्या आत्मीयतेने तेवढ्या त्यांच्या चेहऱ्यावरती हसू पण तसेच असतात बघा ते सगळे अगदी काय महाराज बरोबर आहे की नाही. आणि सरसुद्धा इतके वर्ष आपल्या या कार्यक्रमाला येतात ही खूप मोठी पावती आहे आपल्या कार्याची आणि त्यामुळं आपण खूप असंच आपल्याला परमेश्वरचरणी माझी प्रार्थना आहे की अशाला आपल्याला अजून सेवा करायची संधी मिळावी आणि आपल्या हातनं खूप मोठी सेवा घडावी. आज आज तसा वाढदिवस त्यांचा 5 ऑगस्ट आणि मला अजूनही आठवतं आहे की झुंज बंगल्यावरती जी गर्दी नेहमी असायची त्यांच्या वाढदिवसाला मी अनेक वेळाला गेलेलो आहे. ते जे अगत्य आत्मीयता त्यांचं प्रेम त्यांचा आवाज हा अजूनही काही आपल्या स्मरणातनं गेलेला नाही आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच मंडळी हे सुद्धा इथे जमलेले आहेत. त्यामुळं त्यांचं जे कार्य होतं ते अजूनही आठवलं की खूप मनात आनंद होतो की अशा प्रकारचे आपले आबा जे होते जे त्यांचं नेतृत्वच वेगळं होतं. आज बाळासाहेबही त्याचे आणि त्यांना पण मी अनेक वर्ष निमण परिवाराबरोबर अतिशय आत्मीयतेने जोडलेलं पाहतोय. त्यामुळं कुठे तर आबांच्या आठवणी ह्या नेहमी राहतात. आजसुद्धा सोशल मीडियावरती मी वेगळ्या पद्धतीने जे लोक त्यांच्यावर प्रेम करतायत आज खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात ते आणि आबा तसेच होते तसेच वेगवेगळे कार्य करायचे. कधी सायकलिंगची त्यांची मोठी एक जर्नी असायची. खूप वेगवेगळ्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असायच्या आणि त्याच्यामुळे ते अजूनही कोणी विसरलं नाही आणि आबांना आपण कधी विसरू शकत पण नाही. त्यामुळे अजरामर असे आपले आबा त्यांनासुद्धा मी म्हणजे त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्याकडनं जी ऊर्जा आपल्याला सातत्याने मिळत राहते तीसुद्धा उल्लेखनीय आहे आणि असे मला वाटतं की आबांच्या कार्याची जी काही इतिहास आहे तो मला असं वाटतं की अनेक वर्ष अनेक दशकं हा आपल्या स्मरणात राहणार आहे आणि त्याच पद्धतीने सनीसुद्धा काम करत आहेत. आणि आजचा हा जो कार्यक्रम जो इथे आयोजित झाला आहे सगळ्या मुलांना मला सरांनीच म्हटलं ते मला फक्त सांगावंसं वाटतं पुढे की एखादी कौशल्य म्हणजे स्किल असेल किंवा आर्ट असेल किंवा पेरेंट्स असतील तर मला नक्की सांगावंसं वाटतं की आपला सगळ्यात महत्त्वाचा जो गुण किंवा जे आपण मुलांना सांगितलं पाहिजे की त्यांची व्हॅनिटी किंवा त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे हा कंटिन्यूस समजा तो मेंटेन झाला किंवा त्याला तो जो आपल्याला जसा कॉन्फिडन्स असला पाहिजे तो डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण कधी असं आपल्याला वाटतं की सक्सेस हे कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स निर्मित करतं. तर मला असं वाटतं की तो एक भाग झाला पण आपल्या आत जी गोष्ट आपल्या आत एक कलाच्या स्वरूपात आहे तर ती समजा आपण कंटिन्युटीने आपण जोपासली. काहीतरी असतं जे कोणाला तर आवडतं. मी लिहितो, मी पुस्तक लिहिलं आहे किंवा मी गातो पण एखादी गोष्ट कुठला तर गुण असतोच. मग तो कोणी ड्रॉइंग करतं, कोणी
म्युझिक वाजवतं, काही कुठला तरी एक गुण असतो, हॉबी असते हॉबी. त्या हॉबीला आपण कधी आपण जेव्हा एखाद्या मुलाला इंट्रोड्यूस केलं आणि त्याच्यामध्ये त्याला प्रोत्साहित करत राहिलो, तर त्याचे जो कॉन्फिडन्स आहे, त्याचे जो हार्मनी आहे, ती आयुष्यभर राहते. आणि किती आपण सगळेच जण आता पाहतो की आयुष्यात उतार चढाव हे येतच राहतात, पण खूप वन डायमेन्शनल होऊन नाही चालत. त्यामुळे आपल्याला एक हॉबीला मुलांना त्याचा अवेअरनेस करून त्याच्यात त्यांना एनकरेज केलं तर लाईफ लाँग त्यांचा त्यांची जी व्हॅनिटी असेल किंवा कॉन्फिडन्स असेल तो इक्विलिब्रियमला आणण्यामध्ये किंवा तो मेंटेन करण्यामध्ये किंवा वाढण्यामध्ये त्याचं एक फार महत्त्वपूर्ण योगदान होतं. आणि तसंच एखादा खेळ, एखादा स्पोर्ट, ह्यामध्ये आपण नक्की त्यांना एनकरेज केलं पाहिजे. नॉट जस्ट फॉर हेल्थ ॲस्पेक्ट, परत व्यक्ती व्यक्त होतो आणि त्याचं एक त्या स्पोर्ट्सची एक इकोसिस्टम डेव्हलप होतं. त्या वर्ल्डशी आपण इंट्रोड्यूस होतो. समजा टेनिस असेल, क्रिकेट असेल, बास्केटबॉल असेल, फुटबॉल असेल, कुठलंही असेल, आपल्याला आयुष्यभर तो स्पोर्ट आपल्या बरोबर राहतो. त्याचे प्लेयर्स येतात, जनरेशन्स पास होतात आणि कुठे ना कुठे तर हे आपल्या माइंडसेटला हार्मोनियस ठेवण्यामध्ये, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ऑप्टिमिझम जनरेट करण्यासाठी हे फार गरजेचं असतं. आणि त्यामुळं एक खेळ, एक स्पॉर्ट आणि एक हॉबी किंवा एखादी कला हे आपण नक्की आवर्जून माझा आग्रह आहे की आपण ते इंट्रोड्यूस करून त्याच्यात त्या मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि शेवटी मुलांनासुद्धा मला असं वाटतं की पुढे करिअर्स निवडताना आता सरांनी एवढं आपण सिम्बायसिस एवढं मोठं विश्व आपण तयार केलं आहे, मला असं वाटतं की आपली आवड जी आहे ती कशात आपल्याला कुठला विषय समजतो आणि कुठे आज जग चाललं हा वेगळा विषय. आमच्या काळात आम्ही सगळे जेव्हा मी समजा 2000मध्ये पासआउट झालो तर सगळे इंजिनिअरिंग घेत होते. आता मला वाटतं बरेचसे लोक BBA घेतात. आता खूप वेगवेगळे स्ट्रीम्स असतील. पण आपल्या मुलाला नेमकं समजतं काय, इझी म्हणजे तो पाठांतर करून कशात मार्क मिळवतो हा विषय नाही, काय समजतंय, कशाचा अक्कल आहे, कशात नॅचरली त्याला त्याचं ग्रास्पिंग आहे, हे एक ऑब्झर्व करत राहणे किंवा त्यांना जे काही टीचर्स सांगत असतील त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊन अशामध्ये समजा किंवा मुलांनासुद्धा माझी विनंती की जे तुम्हाला सहज कळतं ह्याच्यामधला बेस्ट प्लॅटफॉर्म काय हा समजा आपण डिराईव्ह करू शकलो 10वी असेल 12वी असेल ह्या क्रुशल स्टेजेसला किंवा जेव्हा कळेल तेव्हा, तर नक्की त्याच्या पुढे काम करणं हे नॅचरल होतं. म्हणजे काम करावं सांगावंच लागत नाही. जे आवडतं ते केलं तर आपण सहज करू शकतो. बाकी गोष्टी डेव्हलप करता येतात, पण मुळातच आपली आवड ही इन्फ्लुएन्स नसावी. ही आपल्या म्हणजे ती जी आपली जी कोर कॉम्पिटन्स आहे किंवा कोर स्किल आहे किंवा कोर ॲट्रिब्यूट आहे त्याच्याशी कुठेतर ती त्याच्या अलाइंड असेल तर मला असं वाटतं की नक्कीच ह्या 2-3 गोष्टी बघितल्या तर पुढे आयुष्यभर आपल्याला बघायची गरज लागत नाही. एकदा डिरेक्शन योग्य झाली तर मग आपल्याला फक्त थोडंफार न जिकडं तिकडं म्हणजे करावं लागतं. बाकी व्यक्ती त्याची लाईफ फार सुंदर पद्धतीने जगतो. तर मला असं वाटतं की या थोडा याच्यावरती आपण विचार केला तर नक्कीच या सगळ्या ह्याचा आपल्याला उपयोग होईल. पुन्हा एकदा एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सनीदादांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हीच म्हणजे त्यांनी असेच विविध कार्यक्रम करून एक मोठी लेगसी जी त्यांनी इनहेरिट केली आहे त्याच्यापेक्षा मोठी लेगसी त्यांनी मागे सोडून जावी अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. सिद्धार्थ शिरोळे मुलांच्या बरोबर एक फोटो आपण आपला घ्यायचा आहे, दोन्ही बाजूला उभं राहून. आजच्या समारंभाला उपस्थित असणारे मान्यवर मुकारी अण्णा आलगुडे, निलेशजी निकम, बंडूभाऊ ढोरे, आदित्यजी माळवे, आदरणीय दामूशेठ कुंभरे, अमितजी गावडे, प्रमोद अण्णा निमण, विनोदजी ओरसे या सगळ्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
माननीय रवींद्र साळेगावकर यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो.